जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर प्रेफरन्सेस देताना कोणती काळजी घ्यावी लागणार आहे, प्रेफरन्सेस कुणाकुणाला येणार आहेत, कोणत्या बेसिसवर येणार आहेत, त्याचबरोबर प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल्समध्ये देणार आहे। अगदी साध्या सोप्या आणि तुम्हाला समजेल त्या पद्धतीने या व्हिडिओची मी निर्मिती करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये शिल्लक राहणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला शाश्वती देतो। पूर्ण डिटेल्स एक्सप्लेनेशन असल्या कारणाने कदाचित हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होईल, परंतु ज्यांना प्रेफरन्सेसच्या संदर्भामधल्या सगळ्या शंका दूर करायच्या आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच बघावा। इतरांनी तो स्किप केला तरी देखील चालणार आहे। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला आता बघूया आपण एक एक करून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये, अगदी बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। आपलं टार्गेट आहे की जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांना या ठिकाणी जे आहे समस्या निर्माण होऊ नये आणि इथून पुढे आचारसंहितेला कमी कालावधी बाकी आहे, म्हणून आचारसंहितेच्या पूर्वीच ही संपूर्ण प्रोसेस पूर्ण व्हावी, शासनाने ही प्रोसेस पूर्ण करावी, यासाठी शासनाला आपलं सहकार्य लाभायला पाहिजे। तो म्हणाला आपल्या व्हिडिओचा आणि शासनाला सहकार्याचा काय संबंध आहे? संबंध डायरेक्टली आहे, कारण तुमच्या मनामध्ये जर शंकाच उरल्या नाही आपला व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रेफरन्सेस पटापट लॉक करून दिले तर साहजिक आहे तुम्ही मुदतवाढ मागणार नाही, आणि तुम्ही मुदतवाढ मागितली नाही तर यादी देखील लवकरात लवकर लागेल। त्यामुळे हा व्हिडिओ निर्माण करण्यामागचा आपला शुद्ध हेतू आहे आणि त्या हेतूला तुम्ही लोक निश्चितपणाने प्रतिसाद द्याल अशी मला आशा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यताधारकांपर्यंत निश्चितपणाने पोहोचवण्याची ही तुमची जबाबदारी असणार आहे। चला आता मी जास्त बडबड करणार नाही, पॉइंटवर येतो। पहिला प्रश्न असेल की प्रेफरन्सेस कोणाला येतील किंवा प्रेफरन्सेस आता कोण देऊ शकेल? तर साहजिक आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही जी परीक्षा आहे 2,43,444 एवढ्या अभियोग्यताधारकांनी परीक्षा दिली होती, परंतु त्याच्यापैकी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणारे जे उमेदवार आहेत 2,16,000 समथिंग आहे, 2,16,000 आपण गृहीत धरूया। तर ज्या ज्या उमेदवारांनी आपला फॉर्म पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफाय करून दिलेला आहे त्यापैकी प्रत्येकाला प्रेफरन्सेस जनरेट, असाइन आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। हा झाला महत्त्वाचा मुद्दा की कोण प्रेफरन्सेस देऊ शकतात। तर ज्यांनी पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाय केलेला आहे ते सगळेजण देऊ शकतात। आता ज्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन नाहीये, रजिस्ट्रेशन झालंय परंतु सेल्फ सर्टिफाय करायचं बाकी आहे, त्या उमेदवारांना प्रेफरन्सेस जनरेट होणार नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रेफरन्सेस कोणत्या गोष्टींच्या आधारावर येतात? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन आहे की मला फार जास्त मार्क आहे म्हणजे मला फारच जास्त प्रेफरन्सेस येतील आणि माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला थोडेसे कमी मार्क्स आहे म्हणून त्याला प्रेफरन्सेस कमी येतील का? अजिबात असं होणार नाही। प्रेफरन्सेसचा आणि तुमच्या TITच्या मार्कांचा काडीचा संबंध नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या। प्रेफरन्सेस येतात कशाच्या बळावर? तर 3-4 गोष्टी त्याच्यावर डिपेंड करतात। पहिली गोष्ट, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही कोणत्या वर्गासाठी पात्र आहे। वर्गांचे आपण 4 टप्पे या ठिकाणी पाडत असतो नॉर्मली, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 1ली ते 5वीला प्राथमिक म्हणूया, 6वी ते 8वी याला उच्च प्राथमिक म्हणूया, 9वी 10वी माध्यमिक म्हणूया, 11वी 12वी उच्च माध्यमिक म्हणूया। या 4 गटांपैकी तुम्ही नेमक्या कोणत्या गटासाठी पात्र आहे म्हणजे तुमची क्वालिफिकेशन नेमकी काय आहे, तर त्या क्वालिफिकेशन प्रमाणे तुम्हाला जागा येणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची कास्ट, ठीक आहे, तुमची कास्ट कोणती आहे त्या कॅटेगरी प्रमाणे तुम्हाला जागा येणार। तिसरी गोष्ट, तुमचं मीडियम काय आहे, तुमच्या मीडियमनुसार जागा येणार। म्हणजे मग एक समजा आपण असं गृहीत धरूया की एक उमेदवार आहे ज्याला की समजा 150 मार्क आहे आणि एक सेम त्याच कॅटेगरीचा उमेदवार आहे ज्याला की 1 मार्क आहे, 1 मार्क आहे, 150 मार्क आहे, दोघांची कॅटेगरी सेम,
दोघांची क्वालिफिकेशन सेम, म्हणजे 1ली ते 12वी वर्गासाठीच पात्र आहे आणि तो D.Ed आहे, B.Ed आहे. ग्रॅज्युएशन देखील सेम विषयांमध्ये आहे, म्हणजे बाकीची सगळी क्वालिफिकेशन दोघांची सेम आहे. तर एका उमेदवाराला जर 500 पसंतीक्रम आले असेल तर दुसऱ्यालाही 500च येणार. परंतु त्याच्याऐवजी एखादा उमेदवार 1ली ते 5वीलाच पात्र आहे, तर फक्त त्याला जे आहे त्या कॅटेगरीचे, त्या मीडियमचे आणि त्या क्वालिफिकेशननुसार 1 ते 5च पसंतीक्रम येणार आहे. त्याच्यामुळे पसंतीक्रम मला फार जास्त येतील, मला फार जास्त मार्क्स आहे आणि एखाद्या व्यक्तीला मार्क्स कमी आहे म्हणून त्याला पसंतीक्रम जास्त आले असं होणार नाही. तर लक्षात घ्या, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की प्रेफरन्सेस हे तुमची कास्ट, तुमचं मीडियम आणि तुमचं क्वालिफिकेशन याच्या बेसिसवर येणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आणखी एक कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की काही जणांचा स्कोर फारच कमी राहतो. समजा उदाहरण 50 स्कोर आहे, आता त्याला जे आहे 500 पसंतीक्रम आले. आता त्याला काय वाटतं की 500 आले, आता माझं काही कुठेतरी होतच. 500 आले म्हणजे होतच असं नाहीये. तुमच्या पुढे एक्झॅक्टली किती उमेदवार या ठिकाणी कॉम्पिटिशन मध्ये सहभागी आहे त्यावर ते डिपेंड करतं. त्यामुळे पसंतीक्रम जास्त आले म्हणजे माझं सिलेक्शन फिक्स, आणि पसंतीक्रम कमी आले म्हणजे माझं पसंतीक्रम होणार नाही, माझं जे सिलेक्शन आहे होणार आहे नाही, अशातली बाब नाही. ही गोष्ट एकदा लक्षात घ्या. मी माझ्या परीने थोडंसं एक्सप्लेन करण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आणखी एक चांगली गोष्ट ही तुम्हाला सांगतोय की तुम्हाला फार जास्त डोकं लावायचं गरज नाहीये की माझं क्वालिफिकेशन आता 1ली ते 12वीचं आहे, माझ्याकडे बऱ्याच डिग्र्या आहेत, मग आता मी कोणाकोणाला पसंतीक्रम देऊ, हे तुम्हाला विचार करायची गरज नाही. पोर्टलला तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. पोर्टलला तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना तुमची A to Z सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन, तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन, तुमचं TET, CTET वगैरे वगैरे साऱ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी पुटअप केलेल्या आहे. पोर्टल ती सगळी गोष्ट रीड करेल आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या जागांसाठी पात्र आहे केवळ तेवढ्या जागा दाखवणार आहे. उदाहरणार्थ एखादा उमेदवार 1ली ते 5वीला पात्र आहे, ठीक आहे, तर त्याला सगळ्या नुसत्या 1ली ते 5वीच्या जागा दाखवणार. तो 6वी ते 12वीचा फापट पसारा त्याला दाखवणार नाही. म्हणजे तुम्हाला काय चॉईस करायचं काय तिथे की 11वी 12वीला मी पात्र नाही मग मी देत नाही, तसं करायची गरज नाही तुम्हाला. लक्षात घ्या, पोर्टल अतिशय जबरदस्त पद्धतीने बनवलेला आहे. पोर्टलवर तुम्ही ज्या जागांसाठी पात्र आहे केवळ तेवढ्या जागा तुम्हाला दाखवतो. हां, एक गोष्ट आहे, अजून काही जणांच्या मनामध्ये मिसकन्सेप्शन आहे. एखादा कॅटेगरीचा उमेदवार आहे, SCचा उमेदवार आहे, तर त्याला SCच्या उमेदवाराला SCच्या जागा आणि ओपनच्या जागा दोन्ही जागा दाखवल्या जाते. लक्षात घ्या, ओपनच्या जागा या कोणासाठीही राखीव नसतात, त्याचं नावच अराखीव राहतं किंवा खुला राहतं. खुला म्हणजे काय, तो सर्वांसाठी आहे. म्हणजे ओपनची जागा ही सर्वांना दाखवली जाते आणि ते ओपनच्या जागेसोबतच तुम्ही ज्या कॅटेगरीचे आहात तुम्हाला त्या कॅटेगरीची देखील जागा दाखवली जाणार आहे. त्यामुळे त्याला देखील पसंतीक्रम तुम्ही बिनधास्त पद्धतीने देऊ शकता. फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं होतं की तुम्हाला चुकीचे प्रेफरन्सेस येतात. 1-2 चुकीचे प्रेफरन्सेस येऊ शकतात. समजा तुम्हाला 100 प्रेफरन्सेस जनरेट झाले आणि तुम्ही फक्त इंग्लिश विषयासाठी पात्र आहात 6वी ते 8वी आणि चुकून समजा तुम्हाला एखादी मराठी विषयाचं प्रेफरन्स आलं, तर अशा वेळेस तुम्ही ते व्हेरीफाय करा की यार हा मराठी विषयाचा पसंतीक्रम आहे आणि त्यासाठी मी पात्र नाही. मग त्याला तुम्ही काय करा, डिलीट करा. डिलीट म्हणजे त्याला पसंतीक्रम देऊ नका, एवढं करा. शक्यतो होत नाही, परंतु काय आहे, ही जी संपूर्ण प्रोसेस आहे पवित्र पोर्टलची ती मशिनरी असल्या कारणाने एखाद्या वेळेस चुकून टेक्निकल इश्यूमुळे येऊ शकतं, म्हणून आपण तेवढी काळजी घ्यायची. परंतु शक्यतो पोर्टल काय करतं, तुमची जी काही सेल्फ सर्टिफाईची कॉपी आहे त्यावर जी माहिती तुम्ही पुटअप केलेली आहे त्या माहितीच्या आधारावरच तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट करून देतो. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट राहते आहे की तुम्हाला प्रेफरन्सेस जनरेट झाले, तर आता त्या जनरेट झालेल्या प्रेफरन्सेस पैकी किती प्रेफरन्सेसला तुम्ही या ठिकाणी टिक करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता, तर असं त्याला बंधन नाही. लक्षात घ्या, प्रेफरन्सेस किती लॉक करायचे याला बंधन नाही. तुम्हाला समजा जर का 10 प्रेफरन्सेस जनरेट झाले, तुम्हाला वाटेल तर 10 पैकी 10ला प्रेफरन्सेस लॉक करा. जर तुम्हाला वाटलं नाही मला 2च सुटेबल आहे, 2ला करा. जर तुम्हाला 500 प्रेफरन्सेस या ठिकाणी जनरेट झाले, तुम्हाला वाटलं की मला जे आहे 500ला द्यायचं आहे, तुम्ही 500 देऊ शकता. म्हणजे प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. सिलेक्शन फक्त एका जागेवर होणार तुमचं, तुमच्या पसंतीक्रमनुसार आणि तुमच्या मेरिट नुसार. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
की जे एक प्रश्न येतो काही जणांच्या मनामध्ये की यार ठीक आहे, आता मी समजा एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार आहे आणि मला ओपनच्या जागा दाखवल्या. आता ओपनच्या जागा तुम्ही तर म्हणता की त्याला प्रेफरन्स द्या, म्हणजे त्याला लॉक करा, परंतु माझी जी टीईटी आहे किंवा सीटीटी आहे ती कमी मार्काने पास आहे. कमी मार्काने म्हणजे मी कॅटेगरी मधला, म्हणजे समजा मला 85 मार्क आहेत टीईटीला आणि आता ओपनची जागा आलेली आहे. मग मी काय करू? तर अशा वेळेस तुम्ही बिनधास्त पद्धतीने त्या जागेसाठी पात्र आहात. तुम्ही नका काळजी करू. तुमच्याकडे एकदा सर्टिफिकेट आलेलं आहे तर मग तुम्ही ओपनच्या जागेसाठी ते सर्टिफिकेट यूज करू शकता. तुम्ही कॅटेगरीच्या जागेसाठी देखील ती जागा यूज करू शकता. ठीक आहे, हा मुद्दा तुमच्या आता लक्षात आलेला असेल. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो की मी समजा 2 विषयांमध्ये ग्रॅज्युएट आहे. मी BA स्पेशलायझेशन मराठीमध्ये पण केलं, BA स्पेशलायझेशन इंग्लिशमध्ये पण केलं. मग अशा वेळेस मी दोन्ही डिग्र्यांचा लाभ घेऊ शकतो का? येस, तुमच्याकडे 2 डिग्र्या 3 डिग्र्या जरी असतील तरी देखील तुम्ही त्या बळावर प्रिफरन्सेस देऊ शकता, तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्याच्या बाबतीमध्ये काळजी करू नका. कारण काय आहे की तुम्ही मेन्शन केलेलं असणार, जर तुमचे समजा 2 विषयांमध्ये ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन 2 विषयांमध्ये असेल तर तुम्ही पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफाय करताना त्याची नोंद केलेली असणार आहे. आणि जर त्याची नोंद केली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे, कारण त्याच पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्सेस ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. आणखी एक गोष्ट काही जणांच्या मनामध्ये शंका आहे की आता मला समजा 500 आस्थापना आल्या. आस्थापना म्हणजे काय? तर एकेका संस्थेला आस्थापना म्हणतो आपण. एक संस्था म्हणजे एक जिल्हा परिषद असेल, परभणी जिल्हा परिषद एक आस्थापना, औरंगाबाद जिल्हा परिषद दुसरी आस्थापना, समजा जालना नगरपालिका तिसरी आस्थापना, असं त्याला पण म्हणतो. समजा 500 आस्थापना जरी असतील आणि मी जर पसंतीक्रम दिलं तर मग माझी निवड नेमकी कशा पद्धतीने होणार आहे? तर त्यामध्ये सध्या तरी आपण एक गोष्ट ही सांगू, निवडीची प्रोसेसवर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्याचं एक्सप्लेनेशन मला जे आहे वेगळ्या पद्धतीने करावं लागणार. मी फक्त प्रिफरन्सेसच्या संदर्भामध्ये माहिती या व्हिडिओमध्ये देतो आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिफरन्सेस तुम्हाला 2 टॅबमध्ये उपलब्ध होणार आहे, म्हणजे 2 वेगवेगळ्या मेनूमध्ये प्रिफरन्सेस उपलब्ध होणार आहे. ते कोणते? एक असणार आहे विथ इंटरव्ह्यू, एक विदाऊट इंटरव्ह्यू. मग तुम्हाला जे आहे अगोदर विदाऊट इंटरव्ह्यूला प्रेफरन्सेसला लॉक करून द्यायचं आहे, त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूला लॉक करून द्यायचं आहे. दोघांचे प्रेफरन्सेस वेगवेगळे तुम्हाला जनरेट होतील, वेगवेगळे तुम्हाला असाइन करायचे, वेगवेगळे तुम्हाला लॉक करून द्यायचे आहे. आता निवड होताना काय होणार? निवड होताना अगोदर जे आहे तुमचे प्रेफरन्सेस या ठिकाणी जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूचे बघितले जातील. तुमचा नंबर जर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नाही लागला तर तुमचं मेरिट जे आहे विथ इंटरव्ह्यू मध्ये लावला जाणार आहे. कारण काही जणांना तशी एक शंका आहे ना की सर माझा स्कोर तर चांगला आहे पण माझं जर काही इकडे मुलाखतीमध्ये जर का सिलेक्शन झालं तर मग माझं इकडे होणार नाही. तर ती भीती तुमची नाहक आहे, बिनकामाची भीती आहे. तसं होणार नाही. अगोदर जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड घेतला जातो आणि त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड. म्हणजे काय 2 टप्पे नाहीये, परंतु मेन मेरिट यादी जाहीर करण्याच्या पूर्वीच इंटरनल राऊंड आपण ज्याला म्हणतो, इंटरनल जो राऊंड आहे तो पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूचा होणार, त्याच्यानंतर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड या ठिकाणी होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिफरन्सेस जर का चुकले तर तुमची निवडच होणार नाही का? कारण काही जण जे आहे चुकीचा भ्रम तुमच्या मनामध्ये पसरवून देत आहे की प्रिफरन्सेस देताना काळजी घ्या, जर तुमचा प्रेफरन्स चुकला तर तुमची निवडच होणार नाही. अशातली कोणतीही बाब या ठिकाणी आपल्या समोर येणार नाही. लक्षात घ्या, प्रिफरन्सेस चुकला तर तुमची निवड होणार नाही ही गोष्ट धदांध खोटी आहे. मग त्याच्यामध्ये मागची रियालिटी काय आहे? प्रिफरन्सेस जर चुकला तर तुमची निवड जी आहे तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी होऊ शकते. एवढंच नुकसान फक्त त्याच्या माध्यमातून होईल. आता त्याला आणखी थोडंसं चिरफाड करून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल, कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीची जी आहे बारकाईने चिरफाड करण्याची सवय आहे. प्रेफरन्सेस जर का समजा तुम्हाला समजा 150 मार्क आहे आणि तुम्ही प्रेफरन्सेस चुकवले तर तुमची निवडच होणार नाही का? खोटी गोष्ट आहे, असं नाही होणार. तुमची निवड होणार, परंतु समजा तुम्हाला जर का 150 मार्क आहे तर तुम्ही डिझर्व करता की मला माझा स्वतःचा जिल्हा मिळायला पाहिजे, किंवा माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जागा नाही तर किमान मला बाजूचा जिल्हा मिळायला पाहिजे, किंवा ॲटलिस्ट मला जो सोयीचा जिल्हा आहे तो मिळायला पाहिजे. मग प्रेफरन्सेस देताना तुम्ही जर का सिक्वेन्स चुकवला, पहिल्यांदा समजा अशा ठिकाणी प्रेफरन्स देऊन टाकला की ज्या ठिकाणी जे आहे आपण शेवटी देणार होतो, तर तुमची निवड जर का तिथे झाली तर मग त्याच्यानंतर तुमचा जो विचार आहे तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात केलाच जाणार नाही. म्हणून प्रेफरन्स कशासाठी? तर प्रेफरन्स फक्त एवढ्या गोष्टींसाठी की तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे जॉब मिळायला पाहिजे.
प्रिफरन्सेसचा आणि मेरिटचा काडीचा संबंध नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. कारण प्रिफरन्सेस कशासाठी की जर मला जास्त मार्क असेल तर मग मी स्वतःचा जिल्हा डिझर्व करतो म्हणून मला त्या ठिकाणी चॉईस विचारलेली आहे. याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये असं पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की प्रिफरन्सेस जरी तुमचे काहीही असेल तरी देखील तुमच्यापेक्षा कमी मार्क असलेला उमेदवार तुमच्या अगोदर सिलेक्ट होणं कदापि शक्य नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे एक जागा आहे, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, एक जागा आहे, समजा मी परभणीचा आहे, मला परभणी पाहिजे आहे. परभणीची जागा, समजा मी परभणीचा रहिवासी आहे, मी परभणीची जागा 1 नंबरला टाकली किंवा मग परभणीची जागा मी 10 नंबरला टाकली आणि माझा एक मित्र आहे की ज्याला माझ्यापेक्षा कमी मार्क आहे आणि त्याने परभणीची जागा 2 नंबरला टाकली, मग त्याला ती जागा मिळेल का मला जागा मिळणार आहे ती? तर लक्षात घ्या, ती जागा मलाच मिळणार कारण माझे मार्क्स जास्त आहे. मग मी कितीही नंबर त्याला दिला असेल त्याचा काही देणं घेणं नाही, फक्त माझे पुढच्या नंबर पैकी, म्हणजे मी जर त्याला समजा 10 नंबर दिला ना तर मग माझे जर का पुढचे 9 नंबर जर कुठेच मेरिट लागलं नाही तर मला परभणी जिल्हा मिळणार, हे गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस सायकल चालवली जाते, सायकल आपल्या मेरिटची, त्यावेळेस जे टॉपचे मार्क्सवाले आहेत तिथून खाली सुरुवात केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मार्कांची सायकल चालवली गेली, समजा मला मार्क आहेत समजा 150 मार्कवाल्याची सायकल चालवल्या गेली आणि त्यांना 500 पसंतीक्रम दिलेले आहे, तर त्याचे पूर्ण 500 पसंतीक्रम ज्या वेळेपर्यंत चेकआउट होणार नाही तोपर्यंत जे आहे 149 मार्कवाल्या उमेदवाराची सायकल चालवली जाणार नाही. लक्षात येतं का मला काय सांगायचं आहे की जोपर्यंत टॉप स्कोरर आहे किंवा तुमच्यापेक्षा जास्त मार्क असलेले किंवा तुमचे जेवढे मार्क्स आहेत तुमचे पूर्ण पसंतीक्रम चेकआउट केल्याशिवाय तुमच्यापेक्षा कमी मार्क असलेल्या उमेदवाराचे प्रेफरन्सेस चेकआउट केले जाणार नाही. त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा कमी मार्क असलेला उमेदवार महाराष्ट्रात कुठेही लागणं कदापि शक्य नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुमचा पसंतीक्रम कितवा पण असू द्या आणि दुसऱ्या उमेदवाराचा पसंतीक्रम कितवा पण असू द्या. हा मुद्दा आता मला असं वाटतं की तुमच्याकडून ही थोडंसं समजून घेतलेलं असेल, क्लिअर झालेला असणार आहे. फक्त एवढंच आहे की ज्या उमेदवारांना जास्त मार्क आहे, जे उमेदवार 1ली ते 12वी या वर्गासाठी पात्र आहे, त्या लोकांनी थोडंसं जास्त काळजी घ्यायची आहे की ज्यांना मार्क पण बऱ्यापैकी आहे आणि या ठिकाणी जे 1ली ते 12वीला पात्र आहे त्या उमेदवारांनी शक्यतो माझ्या सजेशन प्रमाणे वरतून उतरत्या क्रमाने प्रेफरन्सेस द्यायला पाहिजे. कारण काय आहे की वरच्या वर्गांचं जर आपण स्केल बघितलं तर खालच्या वर्गापेक्षा बराचसा डिफरन्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यांनी वरच्या वर्गातून खालच्या वर्गाकडे पसंतीक्रम देत यायचा आहे. म्हणजे काय होईल की पहिल्यांदा त्यांचं 11वी-12वीला चेकआउट केल्या जाईल, तिथे मेरिट नाही बसलं तर 9वी-10वीला मेरिट त्यांचं तपासलं जाईल, 9वी-10वीला नाही तर 6वी ते 8वीला तपासलं जाईल, 6वी ते 8वीला नाही तर किमान 1 ते 5ला त्यांचं मेरिट तपासलं जाईल आणि जिथे त्यांचं मेरिट बसेल ती जागा त्यांना अलॉट करून दिली जाणार आहे. आणि ती जागा अलॉट झाल्याच्या नंतर पुढचे जे पसंतीक्रम आहेत त्याचा विचार केला जाणार नाही. त्याच्या उलट समजा एक चांगला मार्कवाला उमेदवार आहे, चांगले मार्क म्हणजे खूप जास्त मार्क्स आहेत आणि तो उमेदवार 1ली ते 12वीला आहे, त्याने पहिलाच पसंतीक्रम 1ली ते 5वीला दिला आणि त्याची तिथे निवड झाली, तर त्याचा विचार जे आहे 11वी-12वीला होणार नाही. मग 11वी-12वीला त्याच्यापेक्षा कमी मार्कवाला उमेदवार लागू शकतो. कारण काय आहे, त्यानं पसंतीक्रम अगोदर देऊन टाकला होता आणि त्या पसंतीक्रमाच्या बेसिसवर त्याची निवड झाली, म्हणून त्याचं जे आहे पुढचे प्रेफरन्सेसचा विचार या ठिकाणी केला गेलेला नाही. ही एक गोष्ट लक्षात घ्या. बाकी आता काही जणांचं मत असतं की यार ठीक आहे, मला 11वी-12वीला जॉब करायचा नाहीये, माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये करायचा आहे, म्हणजे माझं स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचा आहे परंतु माझ्या जिल्ह्यामध्ये 11वी-12वी नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःचा जिल्हाच या ठिकाणी सिलेक्ट करावा अशी माझी इच्छा आहे. बाकी प्रेफरन्सेस देताना आणखी दुसरा एक मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगेल की पहिल्यांदा स्वतःचा जिल्हा निवडा, कुणीही असो आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कितीही जागा असो, पहिल्यांदा जे आहे स्वतःचा जिल्हाच निवडायला पाहिजे. आता त्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगतो. ही जी भरती आहे ती केंद्रीय पद्धतीने मेरिट लावणारी भरती नाही, ठीक आहे. म्हणजे काय होतं की एखाद्या जिल्ह्यामध्ये फार जास्त जागा आहेत म्हणून मी पहिल्यांदा त्या जिल्ह्यामध्ये पसंतीक्रम दिला आणि नंतर मग मी माझ्या जिल्ह्याकडे आलो. उदाहरणार्थ कोकणामध्ये समजा रायगडला आहे 800 जागा आहेत,
तर रायगडला 1 नंबर दिला, कारण माझ्या कॅटेगरीच्या ज्या आहेत तिथे 50 जागा आहे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये 5च आहेत. असं जर विचार करत असाल तर तुम्ही चुकीची आहात. या ठिकाणी तुम्हाला जे आहे प्रिफरन्सेसची कन्सेप्ट कळाली नाही असंच मी म्हणेल. तुम्ही काय करा, तुमच्या स्वतःच्या जिल्ह्याप्रमाणे घ्या, कारण हे जे मेरिट आहे ते प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक गटानुसार, प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि प्रत्येक विषयानुसार डिफरंट लागणारं आहे. ही काही पोलीस भरती नाही आहे की याचं जे मेरिट आहे पूर्ण राज्यस्तरावर लागायला पाहिजे, की राज्यामध्ये जिथे जास्त जागा आहे तिथे माझं सिलेक्शन होईल कारण मी तिथे प्रिफरन्स दिला. हे तसली भरती नाहीये. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये जे आहे कमी जागा जरी असेल तिथे प्रिफरन्स द्या. तिथे नाही झाल्यावर तुमचा तिकडे विचार होणारच ना, कारण आता मी बोललो ना की तुमचे मार्क्स पूर्णपणाने, तुमचे प्रिफरन्स पूर्णपणाने चेकआउट केल्याशिवाय ती जी सायकल आहे ते पुढच्या उमेदवाराकडे जाणारच नाही. त्याच्यामुळे तुम्ही किती पसंतीक्रम देता ते तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणून पहिला चॉईस माझं तरी असेल, तुम्हाला सजेशन असेल असं की स्वतःचा जिल्हा घ्या, त्यानंतर बाजूचा जिल्हा घ्या, त्यानंतर सोयीचा जिल्हा घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला कुठेही जाऊन काम करण्याची तयारी असेल तर इतर जे जिल्हे बाकी राहिलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही द्यायला हरकत नाही. बाकी आता राहतो प्रकार की जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि खाजगी संस्था. खाजगी संस्थांमध्ये देखील अनुदानित, विना अनुदानित असला प्रकार आहे. मग त्यापैकी आम्ही नेमकं काय निवडायला पाहिजे? हे बघा, माझं पर्सनल चॉईस आहे की जिल्हा परिषद इज द बेस्ट, ते सर्वात उत्तम आहे. त्यानंतर जर का तुम्हाला शहरी भागामध्ये राहायचं आहे, फार जास्त ट्रान्सफरचं टेन्शन वगैरे बाकीच्या गोष्टी नसायला पाहिजे, तुम्हाला शहरी जीवन आवडतं आहे, त्यानंतर तुम्ही मनपा घ्या. शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मनपाचं ऑप्शन सर्वात बेस्ट. त्यानंतर जे आहे नगरपालिका तुम्ही देऊ शकता. नगरपालिकेमध्ये थोडीशी शाळांची अवस्था पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती चांगली नाही, परंतु विदाऊट इंटरव्ह्यू आहे, चांगला आहे. त्यानंतर जे काही प्रायव्हेट सोसायटीज आहे जे की विदाऊट इंटरव्ह्यू येतात, जसं की रयत वगैरे आहे, तर त्या संस्था तुम्ही निवडा. त्यानंतर तुम्ही जे आहे ज्या खाजगी संस्था आहेत मुलाखतीसह भरती घेणारे, त्याच्यामध्ये अगोदर अनुदानितला घ्या. अनुदानित म्हटल्यावर तुम्हाला पूर्ण जी सॅलरी आहे ती व्यवस्थितपणाने मिळते आणि विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित असला प्रकार आहे. अंशतः अनुदानित म्हणजे एकूण पगाराच्या 20% अनुदान आहे, 40%, 60%, 80%. तर तुम्हाला एकूण अनुदानाच्या, एकूण तुमची जी सॅलरी असेल त्याच्या फक्त 20% सॅलरी भेटेल किंवा 40%च भेटेल किंवा 60%च भेटेल. जेवढ्या टक्के अनुदान आहे तेवढ्या टक्के तुम्हाला सॅलरी भेटेल. मग या गोष्टीचा विचार तुम्हाला अगोदरच करावा लागणार आहे की मी जी शाळा निवडतो आहे ती शाळा नेमकी कोणत्या प्रकारची आहे. तुम्हाला जर का विना अनुदानितला काम करायचं नसेल तर मग तुम्ही त्याला पसंतीक्रम देऊ नका. आणि सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की बाबा तुम्हाला ज्या ठिकाणी जायचंच नाहीये, निवड झाले तरी देखील, तर कृपा करून जे आहे त्या ठिकाणी पसंतीक्रम देऊ नका. कारण तुम्ही पसंतीक्रम दिलं, तुमची निवड झाली आणि तुम्ही नाही गेलात, ती जागा रिक्त राहील. त्याच्याऐवजी तुम्ही जर का ती जागा लिव्ह केली, ऑप्टिंग आउट ज्याला आपण म्हणतो, ती जर का जागा तुम्ही या ठिकाणी सोडून दिली तर निश्चितपणाने कोणीतरी एक गरजू, एक होतकरू उमेदवार त्या ठिकाणी लागेल. त्या उमेदवाराचं या ठिकाणी आयुष्यभराचा प्रश्न मिटेल, त्याच्यासोबत त्याच्या परिवाराचा प्रश्न मिटेल आणि त्याच्या परिवाराचा आशीर्वाद तुम्हा लोकांना लागेल. कारण आपण हे जे काही संसाराचा गाडा चालवतो आहे ते आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठीच आपण करतो आहे. किमान जे आहे तुमची नोकरी सोडून द्या असं नाही म्हणत आहे मी, परंतु ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंच नसेल जॉब लागल्याच्या नंतरही त्या ठिकाणी कृपा करून पसंतीक्रम देऊ नका. विशेषतः ही जी रिक्वेस्ट आहे मी त्या उमेदवारांना देखील करेल की जे ऑलरेडी कुठेतरी जॉबला आहे. त्याही लोकांनी या ठिकाणी आपण जर का सेटल असाल, आपल्याला कुठेही जॉब करायची गरज नसेल तर कृपा करून जे आहे या ठिकाणी प्रेफरन्स देऊ नका, जेणेकरून तुमच्यामुळे इतर गरीब विद्यार्थ्याचा निश्चितपणाने फायदा होईल. आणि विशेषतः ज्या महिला वर्ग आहे, अनमॅरिड मुली असतील किंवा जे मॅरिड महिला आहेत, त्याही लोकांनी विचार करून प्रेफरन्सेस द्या. कारण तुम्हा लोकांची जी जबाबदारी आहे तुमच्या पॅरेंट्सवर असते किंवा तुमच्या पतीवर डिपेंड असते. जास्त करून जबाबदारी तर नाही म्हणणार मी, परंतु तुम्हाला जॉब करू द्यायचा किंवा करू द्यायचा नाही हे याची जी डिसिजन आहे तुमचे फॅमिली मेंबर्स घेतात. त्यामुळे तुमच्या फॅमिली मेंबर्सला अगोदर विश्वासात घ्या, त्यांची परमिशन घ्या. ते जर का म्हणत असेल की संबंधित जिल्ह्यामध्ये तुझी निवड झाली तर मी तुला जाऊ देईल किंवा तुझ्या सोबत येईल, तरच तुम्ही तिथे प्रेफरन्स द्या. कारण बऱ्याच महिला मला दररोज बोलतात मेसेजेसच्या माध्यमातून, फोन कॉलच्या माध्यमातून, सर आमचे पती म्हणतात की तुला जर आसपासच्या जिल्ह्यात जॉब लागला तरच मी करू देणार,
जर लांब लागला तर मग मी जाऊ देणार नाही, मग मी काय करू? मग त्या लोकांना एकच सजेशन असतं की तुमचे पती जर म्हणत असेल की या 2-4 जिल्ह्यामध्ये लागलं तर आपण करणार, तर तुम्ही तेवढ्याच जिल्ह्यांमध्ये प्रेफरन्स द्या, इतर जिल्ह्यामध्ये देऊ नका. असं बी तुम्ही सिलेक्ट होऊन तिकडे जाणार नाही, किमान तुमच्या जागेवर इतर कोणीतरी लागणार आहे. त्यामुळे विशेषतः सर्वांनीच या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की तुम्ही प्रेफरन्सेस देऊ नका जर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन काम करायची इच्छा नसेल तर. आणि हो, याच्यानंतर ना आणखी एक गोष्ट तुम्हा लोकांना या ठिकाणी सांगतो आहे की ज्या उमेदवारांचा फॉर्म चुकलेला आहे त्याही उमेदवारांनी या ठिकाणी प्रेफरन्सेस देण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्ही म्हणाल की सर असं का बरं म्हणत आहात? की समजा जर का एखादा उमेदवार हा ओपन कॅटेगरीचा आहे आणि त्याने कॅटेगरी टाकून दिलेली आहे, EWS टाकली, ओपनच्या ऐवजी समजा OBC वगैरे टाकून दिलेली असेल, तर आता त्यांना प्रेफरन्सेस देऊन जे आहे इतरांची जागा खाऊ नये, तसाही तो बाद झालेलाच आहे ऑलरेडी. मग असं जर का तुम्ही करत असाल तर निश्चितपणाने तुम्ही इतरांच्या पापाचे वाटेकरी ठरणार आहे, कारण इतर लोकांची हाय तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे प्रेफरन्सेस देऊ नका, कारण तुमचा फॉर्म या ठिकाणी जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तुमची निवड व्यवस्थितपणाने होऊ शकणार नाही. त्यामुळे ज्यांचा फॉर्म चुकलेला असेल त्यांनी या ठिकाणी प्रेफरन्सेस देण्याच्या भानगडीमध्ये पडूच नये. याच्यानंतर आणखी एक प्रश्न असतो काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की समजा मी ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका पण आहे, महानगरपालिका पण आहे, त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पण आहे आणि खाजगी संस्थांची जाहिरात पण आहे, मग अशा वेळेस मी कुणाला पसंतीक्रम देऊ? तर माझं असं मत असेल की समजा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात, समजा आता मी परभणी जिल्ह्याचा उल्लेख केला, समजा मी परभणी जिल्ह्यामधले असेल तर मी परभणी जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेला 1 नंबर, मनपाला 2 नंबर, परभणी जिल्ह्याच्या नगरपालिका जर का एखादी असेल स्थानिकला तर त्याला 3 नंबर देईल आणि 4 नंबरला समजा एखादा विदाऊट इंटरव्ह्यूची खाजगी संस्था असेल तर त्याला देऊन टाकेल. म्हणजे तुम्ही अशा या पद्धतीने प्रेफरन्सेस देऊ शकता जेणेकरून तुमचं तिन्ही मधला चेकआउट केल्याच्या नंतरच मग तुमचा जो पुढचा विचार आहे तो केला जाऊ शकेल. ही एक महत्त्वाची बाब मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करायची आहे. जनरली प्रेफरन्सेसच्या संदर्भामध्ये हेच सगळे प्रश्न होते. या सगळ्या बाबी आपण आपल्या परीने जे आहे लक्षात घ्या, विचार करा. काही याच्या व्यतिरिक्त तुमचे प्रश्न असतील तर ते नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्या वेळेस प्रेफरन्सेस डाउनलोड कराल, प्रेफरन्सेस देण्याकरिता अगोदर प्रेफरन्सेस डाउनलोड करावे लागतात. डाउनलोड केल्याच्या नंतर त्याची कॉपी घ्या. कॉपी घेतल्याच्या नंतर त्याच्यावर कच्चं काम करा की मला नेमकं कोणकोणत्या गोष्टीला प्रेफरन्सेस द्यायचा आहे, कोणत्या सिक्वेन्सने द्यायचा आहे. तुम्ही तुमचे जे काही आपले रिलेटिव्ह असतील, आपले लाईफ पार्टनर असेल किंवा आपले आई वडील असेल त्यांच्यासोबत बसा, डिस्कशन करा आणि मगच फायनलाइज करा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जाऊन जे आहे या ठिकाणी प्रेफरन्सेस लॉक करा. किमान 2 दिवसामध्ये आपले प्रेफरन्सेस लॉक व्हायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. जेणेकरून आपण कुणीही मुदतवाढ मागू नये आणि जेणेकरून आचारसंहितेच्या पूर्वी ही जी निवड यादी आहे ती लागून जावी अशी माझी देखील मनोमन इच्छा आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर निश्चितपणाने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन येण्याकरिता मी माझ्या परीने आत्तापर्यंत प्रयत्न करत आलेलो आहे आणि भविष्यामध्ये देखील सदैव तुम्हा लोकांसाठी तत्पर असणार आहे. आता एवढा लांबलचक व्हिडिओ तुम्ही लोकांनी ऐकून घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल, व्हिडिओ जर का आवडला नसेल तरी देखील व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया निश्चितपणाने नोंदवा. आणि जर व्हिडिओमध्ये काही चांगला वाटला असेल तर याला लाईक करा आणि इतर अभियोग्यताधारकांपर्यंत देखील या व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका.